समाजामध्ये मोफत आरोग्य शिबिरांसारख्या सामुदायिकरित्या केल्या जाणाऱ्या उपक्रमांची खऱ्या अर्थानं गरज निर्माण झाली आहे। शासकीय पातळीवरून योजना येत असतात, मात्र सामान्य माणसाला तिथपर्यंत पोहोचणे शक्य होत नाही। प्रशासनातील त्रुटींमुळे या गोष्टी अवघड झाल्या आहेत। यामुळे कुणीतरी हे शासकीय प्रशासकीय लाभ सामान्य माणसांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे झाले आहे। सुभाषनगर येथे झालेल्या आरोग्य शिबिरातून तसाच प्रयत्न झाल्याचे पाहून समाधान वाटले। पुढील काळात आरोग्य शिबिराबरोबरच सामान्य लोकांच्या जीवनातील प्रपंचातील अडचणी सोडवण्याच्या दृष्टीने राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांकडून प्रयत्न व्हावेत, असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अजितराव घोरपडे यांनी केलं। महादेवदादा दबडे युथ फाउंडेशनतर्फे सुभाषनगर, टाकळी, बोलवाड, बड्डी, म्हैसाळ परिसरातील ग्रामस्थांसाठी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। माजी मंत्री अजितराव घोरपडे, विधान परिषद सदस्य आमदार इद्रिस नायकोडी प्रमुख उपस्थित होते। मातृसेवा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि सुदर्शन डोळ्यांचे हॉस्पिटल यांच्यातर्फे आरोग्य तपासणी आणि नेत्र तपासणी करण्यात आली। सुमारे 400हून अधिक ग्रामस्थांना याचा लाभ झाला। राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव गायकवाड, जीवन पाटील, तालुका अध्यक्ष देवजी साळुंके, शहर अध्यक्ष शीतल सोनवणे, टाकळी सरपंच हिना नदाफ, बोलवाड सरपंच निगार शेख, सुभाषचंद्र बोस हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन देवेंद्र बावरे, भैया उपाध्ये, मनोज नांद्रेकर, सुलेमान मुजावर, सतीश दबडे, किरण बनगर, SB पाटील, रावसाहेब लोखंडे, मनसूर नदाफ, अनिल शिरसाट, निप्पू परदेशी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। महादेव दबडे, नीलमताई दबडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी या शिबिराचे संयोजन केले। शिबिरात ग्रामस्थांची आणि महिलांची हिमोग्लोबिन तपासणी, ब्लड शुगर तपासणी, रक्तदाब तपासणी, स्तन आणि गर्भाशय कर्करोग तपासणी करून उपचाराबाबत मार्गदर्शन आणि औषधे देण्यात आली। लेझरद्वारे मुतखड्यांच्या उपचाराबाबत मार्गदर्शन, डोळ्यांची संपूर्ण तपासणी, लहान मुलांचे डोळे तपासणे, बुबुळांची तपासणी, डोळे विकारांबाबत माहिती, तिरडेपणा, मोतीबिंदू, काचबिंदू, डोळ्यांचे पडदे तपासणी, चष्म्याचा नंबर काढणे आणि सवलतीच्या दरात चष्मा बनवून देणे अशा सुविधा देण्यात आल्या। सुभाषनगर या ठिकाणी आज आरोग्य शिबिराचा कार्यक्रम आमचे खंदे कार्यकर्ते, विश्वासू कार्यकर्ते महादेवराव दबडे यांच्या माध्यमातून आयोजित केला आणि त्याची या ठिकाणी आज सांगता झाली। बंधूंनो, अशा कार्यक्रमाची सामुदायिक पद्धतीने जी काही उभारणी केली जाते त्याची फार मोठी गरज आज आहे। शासकीय पातळीवर योजना येतात जातात, परंतु सामान्य माणसाला तिथपर्यंत पोहोचणं हे थोडं कठीण होते। प्रशासनातल्या त्रुटीमुळं या गोष्टी आता अवघड झाल्यात आणि म्हणून कुणीतरी ते प्रशासनातले लाभ हे सामान्य माणसापर्यंत मिळवून देण्याचे प्रयत्न करणं हे अत्यंत गरजेचं झालेलं आहे आणि ते प्रयत्न आज या ठिकाणी सुरू झालेले बघून अतिशय समाधान वाटलं। अशाच पद्धतीने या पुढील काळात आरोग्याची शिबिरं तर व्हावीच, पण सामान्य लोकांच्या प्रपंचातील सुद्धा काही अडचणी सोडवण्याच्या दृष्टीने सदैव प्रयत्न होत राहावेत अशी मी महादेवरावांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतोय।